जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण गाडी हरी, वाजवा सर्वांनी म्हणा हा. राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय हो. राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हा, हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण 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 हरी राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय 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 राम जय हो, क्या बात है. हाँ. राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, हो राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, हरी राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे, राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे, हरी राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, हरी राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, हरी राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, हो आता तरी पुढे हाचे उपदेश, आता तरी पुढे हाचे उपदेश, नका करुणाशा
सकळांच्या पाया माझे दंडवत सकळांच्या पाया माझे तुका मने लाभ होय तो व्यापार तुका मने लाभ होय तो करा काय कार शिकवावे करा काय फार शिकवावे सकळांच्या पाया माझे दंडवत सकळांच्या पाया माझे हा बोलाले जिद शुद्ध करा हो आबुलाले जिद शुद्ध करा सकळांच्या पाया माझे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा हरी बोला आपली आता तरी पुढे हाची उपदेश नका करुणाच्या आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा हित ते करावे देवाचे चिंतन हित ते करावे देवाचे चिंतन करोनिया मन शुद्ध भावे सकळांच्या पाय माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा तुका मने लाभ होय तो व्यापार करा काय फार शिकवावे सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्यात्मरूपा देवा तुझी गणेश सकलार्थमती प्रकाशो म्हणे निवृत्ती दास अवधारी जोजी नमिला गणपती माऊली शारदा आता गुरुराया दंडवत गुरुराया चरणी मस्तक ठेविता आपुल्या स्तुतीला द्यावी मती हरी सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्या विहितवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः ओम शुक्लं ब्रह्म विचारसार परमामाद्या जगत्मयापिनीं विना पुस्तकधारिणीं वदां जडन्धकारापहां हस्ते स्फाटिकमालिकं विदधति पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरी भगवती बुद्धिप्रदां शारदा हरे हंसावरती बसून शारदे
मयूरावरती बसून हंसावरती बसून शारदे मयूरावरती बसून सावरते बसून शारदे मयूरावरती बसून सावरते बसून शारदे मयूरावरती बसून सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते समचरण सरोजं सान्द्रणीलाभुधावं जगननीत पाणि मण्डनं मण्डनानं तरुण तुलसीमाला कंदरं गञ्जनेत्रं सदयदवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरङ्गा करो
संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विसारू बाबाजी सद्गुरु दास तुका जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीशे सदा नम्र माता अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांबुज तेजस्फुरदि प्रदेशं विदिन्द्रादि दैवै सदा सोयमानं समाधि समूर्तिमसे ज्ञानदेवं हरे नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उदारा सोपान देवा उदारा सोपान मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी देवतीये मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अत्यंत जननी हरि मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये जयांचे केल्या स्मरण हो या सकळ विद्यांचे अधिकरण त्याची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता आता तरी पुढे हाची उपदेश नका करुणाशा आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी आज या ठिकाणी भगवत चिंतना करता निरोपणा करता म्हणजे ज्या ठिकाणी प्रवचन रूपी सेवे करता उच्चारलेला जो काही अभंग आहे हा ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप योग्यांची माऊली कैवल्य सम्राट चक्रवर्ती अलंकापूर निवासी माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय आणि या ज्ञानोबारांना सुद्धा अत्यंतिक प्रिय असणारे साधू महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदे महाराष्ट्र भूषण देहूचे सुप्रसिद्ध साधू आपल्या वारकरी संप्रदायाच्या अगदी कलशस्थानी असणारे जगवंदे जगमण्य हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांचे धर्मगुरू श्री गुरु अखिल विश्वाला सुशोभित करणारे वैराग्य रागरसिक संत शिरोमणी संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा आजच्या या प्रवचनरूपी सेवेकरता या कार्यक्रमाकरता साजेल रुचेल पचेल असा उत्कृष्ट हा अभंग आज या ठिकाणी निरोपणा करता उच्चारलेला आहे। विशेषतः आज आपण उपस्थित या ठिकाणी समस्त पाहुणे मंडळी आप्तेष्ट नातेवाईक सखे सोयरे गणगोत्र परिवार समस्त उपस्थित शिंदे परिवार गुणीजन मंडळी भजनी मंडळ आपण सर्वजण या ठिकाणी वेळात वेळ काढून या ठिकाणी का एकत्रित आलेलो आहोत सर्वांना एकत्रित येण्याचं कारण काय आपण सर्वजण काय एकत्रित जमलेलो आहोत जवळजवळ सर्वांनाच त्या ठिकाणी कल्पना आहे सर्वांना माहिती आहे सर्वांना ज्ञात सुद्धा आहे तरी सुद्धा वारकरी संप्रदायाच्या अलिखित नियमाप्रमाणे परिहार देणं हे बोलणाऱ्याचं वक्त्याचं आद्य कर्तव्य या न्यायानं परिहार देणं उचित ठरेल तथा ते इष्ट अनिवार्य आणि गरजेचं सुद्धा या नियमाप्रमाणे बघा आपल्या सर्वांना एकत्रित येण्याचं कारण म्हणजे आपल्या या शिंदे परिवारामधील या शिंदे परिवारातील आधारस्तंभ म्हणजे वडील हे काका कैलासवासी रामदास पांडुरंग शिंदे यांच्या आज प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने म्हणजे श्राद्ध विधीच्या निमित्ताने आज आपण सर्वजण एकत्रित आलेलो आहोत। विशेषतः या समस्त शिंदे परिवारामधून जाऊन आपल्या या कैलासवासी
स्वर्गीय रामदास काकांना, या बाबांना आज जवळजवळ या परिवारातून जाऊन 1 वर्ष त्या ठिकाणी पूर्णत्वास जात आहे आणि 1 वर्षाच्या पश्चात असणारा आजचा हा श्राद्ध विधी प्रथम पुण्यस्मरणाचा विधी आहे. आपले कैलासवासी रामदास पांडुरंग शिंदे या काकांच्या पश्चात असणारा समस्त परिवार देखील त्यामध्ये आहे. विशेषतः त्या ठिकाणी गंगा भागीरथी कुसुम रामदास शिंदे पत्नी असेल, त्याचप्रमाणे श्रीमान जयराम पांडुरंग शिंदे भाऊ असेल, श्रीमान संजय रामदास शिंदे मुलगा असेल, सौभाग्यवती प्रमिला संजय भगुरे मुलगी असेल, त्याचप्रमाणे श्रीमान माणिक पांडुरंग शिंदे भाऊ असेल, श्रीमान ज्ञानेश्वर रामदास शिंदे मुलगा असेल, सौभाग्यवती अनिता शिवनाथ बाजारे मुलगी. हा या रामदास काकांच्या पश्चात असणारा समस्त परिवार आणि या परिवारामधून जाऊन आज आपल्या सर्वांमधून जाऊन आज बरोबर 1 वर्ष त्या ठिकाणी होत आहे. विशेषतः या समस्त शिंदे परिवारावरती मोठा दुःखाचा डोंगर गेल्या 1 वर्षापासून कोसळलेला आहे. कारण या परिवारातील बाप नावाचं व्यक्तिमत्व हरपलंय. बाप नावाचं व्यक्तिमत्व म्हणजे या परिवारातील व्यक्तींना एक वाटत असतं किंवा आपणही असे स्वभावताच, तर आपल्या जवळची जी व्यक्ती आहे, जी आपल्याला हवीशी वाटते, जी आपल्यावर नितांत प्रेम करते, जी व्यक्ती कधीच आपल्याला सोडून कुठेच जाऊ नये, त्या व्यक्तीने कायम आपल्या सोबत असावं, कायम हवीशी असणारी व्यक्ती पावलोपावली त्या ठिकाणी आपल्या सोबत असावी, अशी व्यक्ती कधीच दूर जाऊ नये असं प्रत्येकालाच त्या ठिकाणी वाटत असतं. पण या परिवारामधील हीच व्यक्ती परमात्म्याने त्या ठिकाणी घेऊन गेलेली आहे. या व्यक्तीच्या जाण्याने या परिवारावरती मोठा निश्चितच आकांत त्या ठिकाणी पसरलेला आहे. परमात्मा हे दुःख पेलवण्याची शक्ती देव. आपल्या वडिलांकरता काहीतरी आपण त्या ठिकाणी उत्तर कार्य प्रित्यर्थ भगवंताच्या अध्यात्माने त्या ठिकाणी कृतज्ञता त्या ठिकाणी व्यक्त करूया. म्हणून आपल्या वडिलांच्या श्राद्ध प्रित्यर्थ आपण काहीतरी परमात्म्याची सेवा केली पाहिजे. काहीतरी आध्यात्मिक धर्म कार्य, पुण्यकर्म, दानधर्म आपण आजच्या दिवशी केलं पाहिजे गड्या. कारण आपल्या वडिलांनी आपल्याकरता अपार कष्ट सोसले, पण काळाचा नियम आहे, इथं कोणीही आजवर राहायला आलं नाही. कोणी किती मोठं असो किंबहुना लहान, जाणं निश्चित आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कोणीही येताना अमरत्व त्या ठिकाणी घेऊन आलेलं नाही आहे आणि निश्चित याच नियमाला धरून या काकांचं त्या ठिकाणी जाणं झालंय. पण विशेषतः आपले वडील आपल्याला सोडून गेलेत, पण आपण त्यांनी केलेल्या कष्टाचं, त्यांनी आपल्याला लहानचं मोठं केलंय, एक शेवटचं कार्य आपल्याला करायचं आहे, काहीतरी कृतज्ञता व्यक्त करायची आहे, पण ती करत असताना आध्यात्मिक कार्याला धरून करावी असं मनामध्ये यावं. आणि त्या निमित्ताने आयोजित केलेली ही भव्य संगीत प्रवचनाची सेवा आहे आणि त्याकरता आपण सर्वजण उपस्थित आहोत. आणि या प्रवचनाकरता, निरूपणाकरता उच्चारलेला अभंग भगवान श्री तुकोबरायांचा आहे. आणि तुकोबराय काय सांगताय आज? तुकोबराय गेलेल्या व्यक्तीला न सांगता मागे राहिलेल्या व्यक्तींना वैराग्य प्राप्त व्हावं, वैराग्य स्थिती त्या ठिकाणी मिळावी, म्हणून आज आपल्या सर्वांना बहुमोल उपदेश करताय. बरं, हा उपदेश करत असताना तुकोबराय शब्द वापरतात, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. मी सकळांच्या पायावर दंडवत करतोय. विशेषतः जर विचार केला दंडवत या शब्दाचा, तर जगद्गुरु तुकोबरायांचा अधिकार एवढा महान आहे, एवढा महान आहे. परी सुद्धा आज जगद्गुरु तुकोबराय आपल्यासारख्या सामान्य माणसांच्या पाया पडतात, सकळांच्या पाया, मग मोठ्यांच्याच नाही, लहान मोठं कोणी असो, जो मानवी रूप धारण करून आलाय त्या सगळ्यांच्या पाया पडताय, विनवणी करताय, दंडवत घालताय आणि सांगताय मी तुम्हाला दंडवत करतोय. विशेषतः तुकोबरायांनी आपल्या पाया पडावं एवढा अधिकार आपला नाहीयेच आहे. संत महात्म्यांचा अधिकार विशेष आहे, पण तरी सुद्धा तुकोबराय अत्यंत नम्र भावाने, शुद्ध सात्विक भावाने आपल्याला दंडवत घालताय. मी तुम्हाला विनवणी करतोय. अनेक ठिकाणी विनवणी करतात, काय म्हणतात? लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुठीना, करे टाळी बोला मुठीना, करे टाळी बोला मुठीना,
साक्षात जगद्गुरु तुकोबरायला आपल्याला पाया पडून विनंती करतात. का करतात माहितीये? कारण आपल्या सगळ्या माणसांना तुकोबरांनी वेळोवेळी पाया पडून सांगावं लागलं. का माहितीये? प्रेमाने सांगितलं, रागावून सांगितलं, चिडून सांगितलं, पण आपण ऐकलं नाही. शेवटी तुकोबराय म्हणतात मी पाया पडतो, पण तुम्ही ऐका. काय ऐकायचंय बाबांनो? ज्या देहावर तुम्ही प्रचंड विश्वास ठेवतात तो देह सुद्धा एक ना एक दिवस तुमची साथ सोडणार आहे, निघावं लागणार आहे. म्हणून जरा या माया जाळातून बाहेर या. आणि बाहेर येणं फार महत्वाचं आहे माया जाळातून. कारण अंतकाळ समयाच्या वेळी या दुःखातून सोडवणारं कोणीही नाहीये. या माया जाळातून जरा बाहेर या. कारण संत महात्म्यांनी अलीकडे अनेक भाविक भगवंताचे अनेक भक्त होऊन गेले. लक्षात येईल आपल्या मरण ही संकल्पना कितीही मोठा असेल, फार शहाणा असेल किंवा त्या ठिकाणी कसाही असू द्या, लहान असेल, आएगा सो जाएगा राजा रंक फकीर, ही कल्पना सगळ्यांना माहिती आहे. मरण काय वेगवेगळं येत नाही. मोठा असेल म्हणून जरा मरण वेगळं आलं, लहान आहे म्हणून जरा मरण वेगळं आलं असं नाहीये. मरण ही संकल्पना सगळ्यांनाच सारखी आहे, येणार ही सुद्धा निश्चित आहे. म्हणून आज तुकोबराय सावध करतात. जरा तरी त्या मरणाचा विचार करा. तुम्ही पाहताय डोळ्यांनी, आजवर जेवढे जन्माला आले ते गेलेत ना. आपल्यालाही जायचंय, आपल्या पुढचेही जाणारे तुम्ही डोळ्यांनी पाहताय, प्रत्यक्षात तुम्हाला अनुभव येतोय. जरा सावध व्हा. जरा तरी थोडा मरणाचा एकांतामध्ये जाऊन विचार करा. कारण मरण समय ही सामान्य गोष्ट नाहीये. असह्य अशा वेदना अंतकाळ समयाला भोगाव्या लागणार आहे. म्हणून ज्या वेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्मा महाभारतातील युद्धनीती संपल्यानंतर, महाभारत संपुष्टात आल्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्मा द्वारकेला जायला निघाले आपापल्या निवासस्थानावर. द्वारकेला जात असताना मात्र भगवंताची बहीण मात्र त्या ठिकाणी सुभद्रा धावतच पळत जवळ येते. कुंती माता येते. समस्त पांडवगण त्या ठिकाणी येतात. पण आल्यावर परमात्म्याला विनंती करतात, हे कन्हैया, एवढ्या मोठ्या दुःखात, एवढ्या मोठ्या महाभारतात सोबत होता, आता मात्र आम्हाला सोडून जाऊ नको. कन्हैया म्हटलं असं नाहीये, जाणं हे माझं निश्चित आहे, मला द्वारकेला जावंच लागणार आहे. कन्हैयाचे हे शब्द ऐकल्याबरोबर सर्वजण कासावीस होतात. का? आम्हाला आमचा परमात्मा त्या ठिकाणी सोडून जाणार आहे. त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात, सुभद्रे, कुंती मातेला प्रणाम करतात. सुभद्रा ही बहीण आहे, बहिणीला सुद्धा प्रणाम करतात, वंदन करतात सर्वांना, पांडवांशी आदराने शेवटचं बोलणं करतात. मी द्वारकेला निघून जाणार आहे. परमात्म्याला सुद्धा भक्तांना सोडून जावं वाटत नव्हतं, पण जावं लागणार होतं हे निश्चित आहे. त्यावेळेस कन्हैयाने सुभद्रे मातेला जवळ बोलवलं, कुंती मातेला जवळ बोलवलं, समस्त पांडवांना बोलावून विचारलं, मी शेवटचं एक मागणं करणार आहे. परमात्मा मागणं करणार आहे म्हटल्यावर आश्चर्यचकित होतं. म्हटले, तुम्ही माझ्याकडे काहीतरी मागावं, हे माझं मागणं आहे. पांडवांना काहीच मागायचं नव्हतं. परमात्म्या, तू आमच्या जवळ राहा, बस, यापेक्षा आम्हाला काही नको. कन्हैया म्हटलं, जावं लागणार आहे, पण यापेक्षा काहीतरी वेगळं मागा. समस्त पांडवांनी मागणं मागितलं, प्रत्येकाने ज्याचं त्याचं. अर्जुनानेही मागितलं. आता मात्र कुंती मातेकडे परमात्मा आलेत आणि कृष्ण परमात्माने कुंती मातेला विचारलं, माते, शेवटची माझी इच्छा आहे की तू माझ्याकडे मागावं. कुंती माता नाही म्हणते, पण त्यावेळेस कुंती मातेने परमात्म्याकडे मागणं मागितलं. ते मागणं अति उत्तम आहे. आपल्याला त्यातून बरंच काही शिकायला मिळतं. काय? कुंती माता म्हणते, परमात्म्या, तुझ्याकडे मागावं असं माझी इच्छा नाहीये, पण तुझी इच्छा आहे मी मागावं, म्हणून मी मागते. कुंती मातेनं काय मागितलं माहितीये? परमात्मा, एकच अपेक्षा आहे, तू मला देणार असशील ना तर माझ्या जीवनात प्रचंड दुःख दे, खूप दुःख दे. कोणी दुःख मागतं का परमात्म्याकडे? आपल्याला जर सांगितलं, हे बघा परमात्मा तुमच्या समोर उभा आहे आणि देवाकडे तुम्हाला मागायचंय, आपण काय काय मागू? देव निघून जायची वेळ आली तरी आपली मागणीची लिस्ट पूर्ण होणार नाही. एवढ्या मागण्या आपल्या असणार आहे. काय काय असणार आहे? संसारिकच मागण्या असणार आहे. मला वाटतं परमार्थिक असेल की नाही माहित नाही, पण एवढ्या मागून मागून थकाल, एवढ्या मागण्या, पण पूर्ण काय होणार नाही. साक्षात समजायचं देव आपल्या समोर उभा आहे, मागा, काय मागायचं ते मागून घ्यायचंय आता. पण कुंती माता मात्र मागणं मागते. दुःख, दुःख कोणी मागतं का देवाकडे? आजवर कोणीच नाही. ज्याला सुखाचा अर्थही कळत नाही, सुख म्हणजे काय, साधं सुख सुद्धा म्हणता येत नाही, ते लहान बाळ सुद्धा देवासमोर जाऊन म्हणतं, देवा मला थूक दे, म्हणता सुद्धा येत नाही. ते म्हणतं, परमात्मा मला सुख दे. पण कुंती माता मात्र त्या ठिकाणी परमात्म्याकडे मागणं मागते, देवा माझ्या जीवनामध्ये मला प्रचंड व्याकुळता दे, दुःख दे. परमात्म्याने विचारलं, माते हे मागण्याची पद्धत? म्हटले हो. कारण सांगू का त्याचं काय? आजवर असंच असतं, जोपर्यंत सुख आहे ना परमात्म्या
तुझी आठवण या जगतामध्ये कुणालाच होत नाही. जगताचं सोड, मला नाही होणार रे, पण दुःखामध्ये प्रत्येक क्षणाला तुझं स्मरण माझ्या समोर असेलच. पण विशेषतः प्रत्येक दुःखात पूर्ण महाभारत संपलं, पण तू माझ्या बरोबर होतास, समोर होता. कोणतंही संकट आलं तरी तो साथीला होता ना. त्यामुळे दुःखाचं काहीच वाटलं नाही. जर दुःख असलं की मला कळालंय माझा कन्हैया माझ्या सोबतच राहणार आहे, म्हणून मला दुःख दे. कुंती मातेनं मागितलेलं मागणं आहे, सर्वश्रेष्ठ मागणं आहे. हे कुंती मातेचं मागून झालं. आपलं असंच असतं, दुःखामध्ये आपल्याला परमात्मा निश्चित आठवतो. आणि दुःख येत नाही असं कोणीच नाहीये, कोणीच नाहीये. दुःखामध्ये परमात्मा आठवतो, पण सुखामध्ये एक क्षण त्याचं स्मरण होत नाही. तुम्हाला माहित असेल ती म्हण, अंगाला आला ताप की देवा तू माझा बाप, एकदा की गेला हा ताप की देवा तुझ्या बापाचा बापाचा मी बाप, असे आपले शब्द असतात. बरोबर? म्हणजे दुःख आलं की निश्चितच आपल्याला परमात्मा आठवतो. कुंती माता म्हणते देवा दुःख दे, तुझं स्मरण कायम असेल. हे मागणं देवाकडे कुंती मातेनं मागितलं. पण कुंती माता मागे झाल्या. आता शेवटचे राहिले ते सुभद्रा, परमात्म्याची बहीण. सुभद्रा जवळ आली. कन्हैयाने सांगितलं, सुभद्रे तू काही मागणार नाहीस का, मला नाराज करशील? सुभद्रा मागणं मागते. देवा खरं तर काही नको, सुभद्रे माग. सुभद्रा काहीच बोले ना. कन्हैया मला सोडून जाणार आहे, दुःख अनावर झालं होतं. सुभद्रा काहीच बोले ना. कन्हैया जवळ जातो, सुभद्रेला गदगद हलवतो. सुभद्रे बोल ना, मला जायचंय, काहीतरी माग तू माझ्याकडे, माझी इच्छा आहे सुभद्रे, काहीतरी माग. त्यावेळेस सुभद्रा परमात्म्याकडे मागायचं नाही पण मागणं मागते, हात जोडते, कासावीस होते आणि व्याकुळ अंतकरणाने परमात्म्याकडे हात जोडून मागणं मागते. काय मागणं मागते? कृष्ण ददीय पद पंकज पंजरांते अदैव मे विशतु मानस राज हंस प्राण प्रयाण समये कफवात पीतये कंठावरोधर विदो स्मरणं कुतसे. हे परमात्म्या माझं मागणं काय माहितीये? कुंती मातेला तिकडे धाक पडला होता. ही सुभद्रा सगळ्यांनी मागणं वेगवेगळं मागितलं गड्या, परमार्थिक संबोधन आहे, पण ही संसारातलं काही मागते की काय सुभद्रा? कुंती मातेला सगळ्यांना धाक पडला होता. पण सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा सुभद्रेने हे मागणं मागितलं, कुंती माता त्या ठिकाणी टाळी वाजवू लागली. वा सुभद्रे, सर्वश्रेष्ठ मागणं तू मागितलं. काय? अवघ्या जगातलं नाही, ब्रह्मांडातलं नाही, विश्वातलं मागणं तू देवाकडे मागितलं. काय मागणं होतं? कृष्ण द्वदीय पद पंकज पंजरांते अदैव मे विशतु मानस राज हंस. हे परमात्म्या, ज्यावेळी मरण काळ माझ्या जवळ येईल, तुला माहिती आहे 3 दोष अंतकरणामध्ये एवढे त्रास देतात, कप वात पित्तगे, प्रचंड त्रास त्या ठिकाणी वेदना होणारे मरण समयाला. कारण मरण समयाच्या यातनेतून सुटका कोणाची नाही. आणि मला माहिती आहे, तुम्हालाही ज्ञात आहे, सगळ्यांनाच माहिती आहे, माणूस सगळं काही दुसऱ्याला देऊ शकतो, स्वतःच्या शरीराच्या यातना दुसऱ्याला देता येत नाही. असं होत नाही. तुम्ही ऐकलं असेल, 100% डोकं दुखतंय, 10% घरातल्या एखाद्या व्यक्तीकडे सांभाळायला देऊ. थोडा वेळ डोकं दुखतंय, तुझ्याकडे दुखायचं घे, असं जमतं का? फार त्रास होतोय, पोट दुखतंय, थोडा वेळ तुझं दुखू दे, माझं बंद कर, सांभाळायला घे. 1% तरी देता येतं का? स्वतःच्या शरीराच्या वेदना घरातल्यांसाठी काय कुणीही असू द्या, ते स्वतःलाच भोगाव्या लागणार आहे. एवढं होईल, घरातली मंडळी कासावीस होईल आपलं दुःख पाहून, पण मात्र आपलं दुःख शरीराच्या असह्य अशा यातना घेऊ शकत नाही. परमात्मा हेच मला माहिती आहे. अंतकाळ समयाला फार यातना भोगाव्या लागतात. 1000 विंच दंशनम, इतक्या यातना 1000 विंचवांनी दंश कराव्यात. माझी एकच इच्छा आहे, अंतकाळ समयाला जशी मती असते तशी पुढची गती आहे. निश्चितच आपण म्हणतो ना, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, वासना तशी पुढचा जन्म आहे. मरताना माझ्या अंतकरणात, माझ्या मनामध्ये तुझे चरण असू दे बस. कारण का, एवढ्या यातना भोगत असताना देवा तुझं मला विस्मरण होईल, अस्मरण होईल. म्हणून माझी इच्छा आहे मरण समयाला फक्त तुझं स्मरण होऊ दे. कारण तू सांगतो ना, अंतकाले मामेव स्मरण मुक्त्वा क्लेवरम यह प्रयाती समद्भाव याती नास्त्यत्र संशया. परमात्मा तूच सांगितलंय, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुका पार नाही, पार नाही, तुका म्हणे सुका पार नाही, तुका म्हणे सुका पार नाही, पार नाही, तुका म्हणे सुका पार नाही. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, अंतकाळी ज्याच्या नाम
आई ज्याच्या नाम आले मुखा. तुकोबरा म्हणतात तुका म्हणे सुखा पार नाही. एवढं सुख आहे फक्त मरण समयाच्या वेळी त्याचं स्मरण झालं पाहिजे. कृष्ण कन्हैयाकडे सुभद्रेने मागणं मागितलं, देवा काही झालं ना झालं, कारण मला माहित आहे या जगतामध्ये संसार असो किंवा परमार्थ देखील असेल ना, कुणीही कुणाचं नाहीये. कारण संत महात्मे अनेक भाविक गोड भाव व्यक्त करतात. हरी नाही रे नाही कोणाचे कोणी नाही रे समयाच्या वेळी जाऊ जगतामध्ये कोणी कुणाचं नाहीये. मरण समयाला कोणी उपयोगात येत नाही परमात्म्या. स्वतःच्या शरीराच्या व्यथनात तर जाऊ द्या, स्वतःचं शरीर स्वतःचं साथ सोडतं. जगाचं काय घेऊन बसलात परमात्म्या? फक्त अंतकाळ समयाला तुझं स्मरण होऊ दे. हंस रूप धारण करून माझ्या मन रूपी गाभाऱ्यात तुझे चरण कमल चरण रुंद त्या ठिकाणी माझ्या स्मरणात असू दे. बस एवढं मागणं सुभद्रेनं मागितलं. यावरून आपल्या लक्षात येईल मरण काल ही किती महत्वाची बाब आहे. म्हणून माणसाच्या जीवनात काही हो ना हो मरण मंगलमय झालं पाहिजे, ही सर्वात मोठी स्थिती आहे. कारण संत महात्मे सांगतात हा परमात्म्याने हे जीवन दिलंय. जेने या जीव दिला दान दयाचे करी चेतन जग जीवन नारायण गायीन गुण दयाचे. जेने हा जीव दिला दान दयाचे करीन चेतन हे जग जीवन नारायण गायीन गुण दयाचे. काय संत महात्मे वर्णन करून सांगतात. जेने हा जीव दिला दान दयाचे करीन चिंतन जग जीवन नारायण गायीन गुण दयाचे. संत महात्मे सांगतात ज्या परमात्म्याने हा जीव दिलाय, ज्याला वचन देऊन पूर्णत्वास त्या ठिकाणी आलो, देवा एकदा जन्माला घाल, अखंड तुझं स्मरण करेल. एक क्षण त्याची स्मरण होतं का? संत महात्मे सांगतात काय नाशवान असणारा देह आहे, पण हा भाग्याने मिळालाय. आता तरी सावध व्हा आणि आता तरी त्या ठिकाणी महत्वाचा सद्योग करून घ्या. तेच तुकोबराय सांगण्याचा प्रयत्न करताय आज आपल्या अभंगाच्या अगदी प्रथम चरणामध्ये. आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची
उपदेश हात कर पुढे हात उपदेश नका करुणाचा आयुष्याचा नका करुणाचा आयुष्याचा नका करुणाचा आयुष्याचा नका करुणाचा हे नका करुणाचा आयुष्याचा नका करुणाचा आयुष्याचा सकळांच्या पाया दंडवत सकळांच्या पाया माझे 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 दंडवत सकळांच्या पाया तरी आता तरी पुढे हाची उपदेश तुकोबराय शब्द वापरतात. दुसरा उपदेश नाही, हाची याचा अर्थ हाच उपदेश. काय? नका करुणाश आयुष्याचा. कारण आयुष्य रूपी साधनेच्या माध्यमातून संत महात्मे सांगतात काय होतं. आयुष्याच्या साधने सच्चित आनंद सच्चिदानंद पदवी घेणे. आयुष्य रूपी साधनेच्या माध्यमातून काही होता येतं. म्हटले काय होता येतं? देव सुद्धा होता येतं. संत सांगतात ना, देव पहावयासी गेलो तेथे देवाची होऊनी ठेलो. देव होता येतं. इतकं अनमोल असणारं आयुष्य आम्हाला मिळालंय, मानवी देह मिळालाय. या मानवी देहाला विनाकारणच त्या ठिकाणी जगू देऊ नका. जरा याला सांगा, बाबा तुला जबाबदारी मिळाली आहे, वचन घेऊन परमात्म्याला त्या ठिकाणी तू आलाय. संत महात्मे अलीकडे एक बारकावा सांगतायत. या देहावर जेवढं आपण प्रेम करतोय हा नाशवान आहे. या नाशवान देहाच्या संबंधाने संत महात्मे म्हणतात कधी हा आपल्याला सोडून निघेल याची शाश्वती नाहीये. म्हणून तुकोबराय पाया पडून विनवणी करतात. काय सांगतात तुकोबराय? सकळांच्या पाया माझे दंडवत. आपुलाले चित्त शुद्ध करा. एक वेळ परमार्थ करायला नाही जमला, नाही थोडी सेवा करतायत हरकत नाही, पण माणसाचं अंतकरण शुद्ध असावं हे संत महात्मे जगद्गुरु तुकोबराय पाया पडून करून सांगतात. आणि विशेषतः सगळ्यात महत्वाचं हिताचं काय ते हित तुकोबराय सांगण्याचा प्रयत्न करताय. अभंगाचं तृतीय चरण. हित ते करावे देवाचे जतन हित ते करावे देवाचे जतन हित ते करावे देवाचे जतन ते करावे देवाचे चिंतन करोनी अमन एक विध करोनी अमन एक वेद सकळांच्या पाया
ते करावे देवाचे चिंतन. एरवी कोणी आपल्या हिताचं सांगत नाही, जगाला आज वेळ नाहीये. तुकोबराय कळकळीने आपल्या पाया पडून सांगताय हित ते करावे देवाचे चिंतन. याने काय होईल, आपली सोडून होईल. स्वतःच्या जीवा करता स्वहिता करता तुकोबराय सांगताय आज विशेषतः आपण या कैलासवासी स्वर्गीय रामदास काकांच्या श्राद्ध विधी प्रित्यर्थ जमलेलो आहे. खरं तर या परिवाराने अत्यंत गोड नियोजन आणि मी तर म्हणेल जीवनामध्ये माणसाचं कार्य हे मेल्याशिवाय दिसत नाही. सगळ्यात महत्वाचं आहे, माणूस गेल्यानंतर कळतो वास्तवात काय. हे कळण्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आज काकांनी त्यांच्या जीवनात काय केलंय. रामदास, ज्यांनी दासत्वच रामाचं स्वीकारले असे रामदास काका, त्यांच्या पश्चात आपण इतका अनमोल वेळ काढून, कुणालाही मिनिटभर आज वेळ नाहीये, बहुसंख्येने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात. आज काकांना शेवटची आदरांजली द्यायची, कारण आपल्या सगळ्यांना माहित आहे श्राद्धाचा दिवस आज मुक्तीचा दिवस असतो, सद्गतीचा. जो गेलेला व्यक्ती आहे आपल्यातील त्याला सद्गती नरगती कोणती गती तो मिळण्याचा दिवस आज असतो. पण आज या व्यक्तीच्या पश्चात त्याचा परिवार काय करतोय, खाली काय दान धर्म करतोय, या सगळ्या दान धर्मातलं धर्म कार्यातलं काहीच पुण्य हे वर गेलेल्या जीवात्म्यास निश्चित प्राप्त होतं आणि त्याला सद्गती प्राप्त होते. म्हणून आपल्या वडिलांकरता या काकांकरता आपण काहीतरी केलं पाहिजे. म्हणून या समस्त शिंदे परिवाराने काहीतरी अध्यात्माच्या भावनेतून कृतज्ञ आपण व्यक्त करावं म्हणून हे आयोजित केलेलं थोडं भव्य दिव्य नियोजन, त्यामध्ये हे संगीत प्रवचन म्हणजे परमात्म्याचं दिव्य त्या ठिकाणी नामचिंतन हे निश्चित आहे. म्हणून आज आपल्यातील हे कैलासवासी रामदास काका यांना आदरांजली समर्पित करण्याकरता भगवंताच्या चिंतनानं आपण करावी, हा चांगला गोड भाव या शिंदे परिवाराच्या या मुला मुलींच्या अंतकरणामध्ये आला. विशेष त्यांना या परमार्थिक दृष्टिकोनातून धन्यवाद आहे. आणि आपणही वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलात. खरं तर जे आई वडील आपल्यातून गेलेत त्या आई वडिलांचं श्राद्ध जे उत्कर कार्य आहे, जे मरणोत्तर संस्कार आपल्याला सांगितले, स्थिती आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कारण ही घटना अकालबाई आहे, जन्माला येणारच आहे, जावं लागणार आहे. उपजेते नाचे नासिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा, हे चालू असणाऱ्या गोष्टी आहे. पण यामध्ये कर्मप्रधान स्थिती म्हणजे आपलं कर्म आहे. ज्यावेळी आई वडिलांनी आपल्यासाठी अपार कष्ट घेतलेत त्या आई वडिलांचे श्राद्ध विधी दशक्रिया विधी केले पाहिजे. आई वडिलांचे श्राद्ध विधी करणं, पूर्वज जे आपल्यातून गेलेत, पितर गेलेत, त्या पितरांचे हे विधी मरणोत्तर संस्कार करावेच, मुलाने केलेच पाहिजे. मुलगा नसेल तर मुलीने करावे, मुलगी नसेल तर घरात परिवार असतो, परिवाराने हे विधी करावेत. परिवारही नसेल तर निदान भाऊबंद मंडळी असतात त्यांनी करावे, भाऊबंद मंडळी नसेल तर निदान गाव तरी असतं नाही का, गावाने तरी हे विधी करावेच. हा सगळ्यात मोठा त्या ठिकाणी भाव आहे. म्हणून आपल्या वडिलांकरता परमात्म्याच्या चिंतनानं आज शेवटची आदरांजली आपण सर्वजण समर्पित करतो आहोत. आज तुकोबराय त्या ठिकाणी बोलताय, सगळ्यात महत्वाचा भाव आज सांगतायत. काय सांगतायत माहित आहे तुम्हाला, मी हिताचं सांगतोय. आज तो व्यक्ती गेलाय, पाहतोय आपण, आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत नातू बंधू तोही तैसा झाला, देखत देखत नातू बंधू तोही तैसा झाला. बस मागे पाहतो ना आपण. संत सांगतात यात काय नवल, आपल्या पाहण्यातले गेले आजवर सोडून आपण त्यांचं उत्तर कार्य करावं, कर्म सांभाळावं. आणि संत महात्मे म्हणतात आम्ही काय लाभ सांगतोय महत्वपूर्ण आहे आणि हिताच आहे, तो लाभ शिकवताय आज जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या. तुका मन लाभ होय व्यापार, तुका मन लाभ होय तो व्यापार, तुका मन लाभ होय तो व्यापार, तुका मन लाभ होय तो व्यापार, करवा काय पारसिक वारे,
आपुलाले 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 चित्ता आपुलाले चित्ता फुलाले चित चित शुद्ध करा फुलाले